ऑथेंटिक माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज बोलणार नाही. नेमकी तीच महिला का असं जर SITच्या तपासामध्ये पुढे आलं आणि त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे. मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का? आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे, मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे, शेवटपर्यंत तडीस न्यायची आहे. आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे. फाशीला जाईपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणार नाही. परंतु तीच महिला का, हे पेपरला वाचलंय मी, परंतु मी माहिती विचारतोय, कळंबच्या पोलिसांना माहिती विचारतोय आणि SITने अजून त्याच्या बाबतीमध्ये दुजोरा दिलेला नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज ऑथेंटिक बोलणार. बातमी वाचली, परंतु काय आहे की कोणतंही खून प्रकरण झालं किंवा कुठलीही घटना झाली, कोणत्याही व्यक्तीला चौकशीला बोलवलं म्हणजे तो लगेच आरोपी झाला असं माझं मत नाही. कधी कधी गुन्हेगारांना नकळत सुद्धा मदत त्या ठिकाणी केली जाते. आता प्रत्येक मदत करणाऱ्याला लगेच आपण आरोपी करा म्हणणं हे उचित नाही, कारण त्याचा कुठं ना कुठं तरी संबंध आला असतो किंवा धाकट तपासाने सुद्धा त्याच्याकडनं मदत झाली असती. तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला, सिटी पोलीस स्टेशन, मी निश्चितपणे त्याची माहिती घेईन आणि सिटी पोलीस स्टेशनलाही बोलेन, कळंब पोलीस स्टेशनला बी, कारण पेपरला बातम्या आल्याच्या नंतर मी सतर्क झालो बाबा तीच महिला आहे का. परंतु त्याच्यावरती लगेच भाष्य करणं, त्याची संपूर्ण माहिती न येता मला वाटतं हे, कारण हा आरोप तर मी स्वतःच मला वाटतं ह्याच्या बाबतीमध्ये माहिती दिली होती. कारण अजूनही ते तिथले जे 2 पोलीस अधिकारी आहेत हे सहआरोपी व्हावेत असं माझं आजही मत आहे. कारण त्याच्या ग्रामस्थांनी, मस्साजोगची ग्रामस्थांची जी गाडी गेलती तर ती गाडी दैठण्याकडून पोलीसची गाडी इकडे यायच्या ऐवजी केजच्या उलट्या दिशेला म्हणजे कळंबच्या दिशेला त्या ठिकाणी चाललेली होती. आणि हे त्या दिशेने का नेली, कशासाठी नेली, पण मागून ज्यावेळेस मस्साजोगच्या 2 गाड्या गेल्या त्यावेळेस त्यांनी टर्न मारला.